आणि आता बातम्या पाहूयात वेगवान। होळी रे होळी पुरणाची पोळी। कोकणातल्या होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कोकणामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। तिकडे वृंदावनमध्ये रंगांची उधळण सुरू आहे। या उत्सवामध्ये हजारो जण सहभागी झालेत। रंग आणि फुलांची उधळण करत या ठिकाणी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। देशभरात होळीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। उज्जैनमध्ये पारंपरिक पद्धतीनं हा उत्सव साजरा होतो। इथल्या महाकाल जंगलाच्या जवळ रंगांची उधळण करत हा जल्लोष साजरा होत असतो। राज्यासह मुंबईत सुद्धा होळीचा जल्लोष पाहायला मिळतोय। मुंबईतल्या परळ भागात होळीचा उत्साह दिसला। परळमध्ये कोरोनारूपी होळीचं दहन करण्यात आलं। मुंबईतल्या सायन कोळीवाड्यामध्ये भ्रष्टाचाराचा निषेध करणारी होळी साजरी करण्यात आली। अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराची राक्षसाची प्रतिकृती बनवण्यात आली होती आणि या राक्षसाचं दहन केलं गेलं। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये जोरदार होळी पेटवत शिमगा केला। यावेळेला राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारच्या नावानं बोंब मारण्यात आली। ईडी-बीडीला काडी लावा रे महाराजा असं गाऱ्हाणं घालण्यात आलं। तर भाजपच्या वतीनं सुद्धा जोरदार राजकीय घोषणाबाजी केली गेली। नागपुरात विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली। यावेळेला महागाई, कोरोना, भ्रष्टाचार या विरोधात बोंबाबोंब करत होळीचं दहन करण्यात आलं। होळीच्या निमित्तानं चिपळूणमधल्या पेठमाग भागामध्ये वशिष्ठी नदीच्या तीरावर आज शेरेणे उत्सव साजरा केला जातोय। हजारो भाविकांनी या सोहळ्याला गर्दी केली होती। ढोल ताशांच्या गजरात सोमेश्वर आणि करंजेश्वरी देवीच्या पालखीचा सोहळा इथे पार पडला। तिकडे यावलमधल्या न्हावी समाजाच्या वतीनं न्हावी गावामध्ये होळीच्या निमित्तानं ग्रामप्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे। इकडे गावातील खंडोबा मंदिराच्या यात्रेच्या निमित्तानं 12 गाड्या ओढण्याची सुद्धा परंपरा आहे। तब्बल 2 वर्षानंतर हळदीचा रंग उधळत 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पारंपरिक पद्धतीनं होलिका पूजन करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे होलिका आणि डफाचं यावेळेला पूजन करण्यात आलं। रंगपंचमीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होती। शिर्डीमध्ये साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीनं होळीचं पूजन करून होळीचं दहन करण्यात आलं। साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करण्यात आली। यावेळेला कोरोनाचं संकट कायमचं दूर होऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली। अकोल्यामध्ये होळीच्या निमित्तानं फुलांची उधळण करण्यात आली। पारंपरिक पद्धतीनं लोकगीतांवर नाच करत गात इथले नागरिक होळीच्या सणाचा आनंद लुटताना पाहायला मिळाले। गेल्या 12 वर्षांपासून इथे फुलांची उधळण करत होळी साजरी केली जाते। बीडच्या केज तालुक्यात विडा इथे धुळवडीच्या दिवशी जावयाला गाढवावरून बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे। गेल्या 2 वर्षांपासून ही परंपरा कोरोनामुळे बंद पडली होती। त्यामुळे परिसरातल्या जावयांनी सुटकेचा निश्वास सोडला होता। यंदा मात्र मिरवणूक काढली जाणार असल्यानं जावयांच्या बरोबरच गाढवाचा सुद्धा शोध सुरू आहे। भुसावळमध्ये होळीचा सण उत्साहात साजरा केला जातोय। ठिकठिकाणी परंपरेनुसार बंजारा समाज होळी खेळण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येकाच्या घरोघर जाऊन एकमेकांना रंग लावून पारंपरिक गाणी म्हणण्याची इथली परंपरा आहे। मालेगाव मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं होळी उत्साहात साजरी केली जाते। होळी साजरी करण्यात तरुणांचा पुढाकार सर्वात जास्त आहे। यावेळेला लाकडाच्या ऐवजी शेणाच्या गोऱ्या लावून होळी पेटवण्यात आली। कोरोनामुळे 2 वर्षानंतर नागरिकांनी होळीचा आनंद लुटला। गडचिरोलीत सुद्धा होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं ढोल वाजवत सण साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळालं। सिंधुदुर्गात राजकीय शिमगा सुद्धा रंगलाय। करंजे गावातल्या ग्रामपंचायतीच्या बाहेर संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपींचा आणि षडयंत्र रचणाऱ्यांचा जाहीर निषेध करणारा फलक लावण्यात आला। महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक इथं भेट घेतली। यावेळेला विविध विषयांवर चर्चा झाल्याचं कळतं। आदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख यांच्यासह अनेक युवा आमदार यावेळी उपस्थित होते।
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबईच्या सत्र न्यायालयानं दिलेत. न्यायालयाच्या या निर्देशामुळे प्रवीण दरेकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला. सरकारी वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यानं या प्रकरणाची सुनावणी आता सोमवारी होणार आहे. चांदीबाल आयोगाचं कामकाज पूर्ण झाल्याची माहिती समोर येते. हा अहवाल 23 मार्चला सीलबंद स्वरूपात तयार होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. आयकर विभागाच्या छापेमारीमध्ये मोठे खुलासे झालेत. एका पक्षाचा एक बडा नेता आयकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती मिळते. जमीन खरेदी करताना बनावट कागदपत्र तयार करून 27 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणी आयकर विभागाचा तपास सुरू आहे. बुलढाण्यातल्या मलकापूर मोताळा तालुक्यामध्ये 10 गावात बिल भरून सुद्धा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. पेट्रोल घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळेला कार्यालयच पेटवून देण्याची धमकी दिली. मुंबईमध्ये एसटी कर्मचारी आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काही आंदोलकांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. बुलढाण्यामध्ये महावितरणच्या कार्यालयाच्या समोर विद्युत कंत्राटदार संघटनेकडून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं. विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत थकीत बिलाचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. 267 कोटींचे 19 पैकी 17 ऑक्सिजन प्लांट वेळेत पूर्ण करण्यात पालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांना अपयश आल्याची धक्कादायक माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिले. कंत्राटदारांना फक्त 4.7 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयामध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या मागे जळगावमधील तेजस मोरेचा हात असल्याचा आरोप होतोय. आता सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरेच्या विरोधात पोलिसात धाव घेतली. भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावरच्या आरोप प्रकरणामध्ये कोयटे गटावर 9 जानेवारीला धाड पडली. या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती आले. या केसच्या संदर्भातली कागदपत्र कोणाकडे आहेत, कोणाच्या घरी सापडतील त्यानुसार फिर्यादी किंवा साक्षीदार यांच्याकडून तेजस मोरे यांना प्रवीण चव्हाण यांनी माहिती घ्यायला सांगितल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये दिसतंय. औरंगाबादमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याकडे मोठं गबाड सापडलंय. बांधकामाचं बिल मंजूर करण्यासाठी 1.25 लाख रुपयांची लाच मागणाऱ्याला एसीबीनं ताब्यात घेतलंय. संजय पाटील असं या लाचखोर अभियंत्याचं नाव असून त्याकडून 67 तोळे सोनं 26 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. लातूरमध्ये महिलांची छेड काढणाऱ्या गुन्हेगाराला महिला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. या आरोपीची रस्त्यावरून धिंड काढण्यात आली. तसंच अशा प्रवृत्तीच्या लोकांना कोणी पाठबळ न देण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं. नाशिकमध्ये कादवा नदीच्या पुलावरून एका तरुणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीनं त्याला तात्काळ पकडलं आणि बाहेर काढलं. यामुळे त्या आत्महत्या करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचला. पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका महिलेनं दुसऱ्या महिलेवर उकळतं तूप ओतलं. ठाण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. यात जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. नांदेडमध्ये भरधाव वेगातील रेतीच्या टिप्परनं एका बाईकला धडक दिली. यात एक तरुण जागीच ठार झालाय तर त्याच्यासोबतचा एक जण गंभीररीत्या जखमी झालाय. देगलूर तालुक्यातल्या सुंडगी फाटा इथे हा अपघात घडला. बुलढाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये ट्रॅक्टरच्या धडकेमध्ये एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातले ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसंच ट्रॅक्टरच्या चालकाला ताब्यात घेतलंय. जळगावातल्या मासूमवाडीतील आठवडे बाजार परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 2 गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले. शाहरुख शकील अली असं या आरोपीचं नाव आहे. पैठणीचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या येवल्यातच पैठणीची चोरी झाली. 2 महिलांनी खरेदीचा बहाणा करत महाराणी पैठणी साड्यांची चोरी केली. पैठणी साड्या बॅगेत घालून या महिलांनी पोबारा केला. सीसीटीव्हीच्या आधारे या महिलांचा शोध घेतला जातोय. औरंगाबादमध्ये एका व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून त्याला मारहाण करत 6 लाख रुपयांचं सोनं लुटण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी 4 अटक केले. या आरोपींमध्ये एका तरुणीचा समावेश असून रचना भिंगोरे असं तिचं नाव आहे. तिनेच हा कट रचल्याची माहिती सुद्धा प्राथमिक तपासात समोर येते.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यानं जिल्हा प्रशासनानं यावर्षी सुद्धा सैलानी यात्रा रद्द करायचं ठरवलं आहे. मात्र देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. दर्ग्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाविक पायी प्रवास करतायत. मात्र या भाविकांना पोलीस वाटेतच अडवून परत पाठवत असल्याचं चित्र आहे. संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळा देहूमध्ये येत्या रविवारी साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. वैकुंठ स्नान मंदिर, मुख्य मंदिर आणि जन्मस्थान मंदिर या ठिकाणी कीर्तन होणार आहे. तर या यात्रेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा आतापासूनच तैनात करण्यात आला आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे दाम्पत्य होळी सण साजरा करण्यासाठी मेळघाटात पोहोचलं. यावेळेला इथल्या बांधवांच्या सोबत त्यांनी व्हॉलीबॉल खेळण्याचाही आनंद लुटला. भिवंडीमध्ये राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मेन्स फिजिक, वुमन्स फिजिक आणि मेन्स बॉडी बिल्डिंग अशा प्रकारात ही स्पर्धा पार पडली. राज्यभरातून 100पेक्षा जास्त स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. आपण पाहताय स्पीड न्यूज आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. भारतीय रेल्वे मेड इन इंडिया या संकल्पनेवर वेगानं काम करत आहे. वंदे भारत गाड्यांच्या उभारणीवर जलद गतीनं काम करण्याची रणनीती रेल्वेनं तयार केली. यासोबतच वंदे भारत गाड्या 200 किलोमीटरच्या वेगानं धावण्यासाठी अपग्रेड केल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे. इटलीमध्ये लष्कराच्या जेट विमानाला अपघात झाला. यामध्ये एका पायलटचा मृत्यू झाला असून दुसरा पायलट सुदैवानं बचावला. विमान कोसळत असतानाच त्याच क्षणी त्यानं पॅराशूटच्या माध्यमातून उडी मारली आणि स्वतःचा जीव कसा बसा वाचवला. यंदाचा मिस वर्ल्डचा किताब पोलंडची कॅरोलिना बिलास्का हिनं पटकावलाय. जमैकाच्या टोनी ॲन सिंगनं कॅरोलिनाला मिस वर्ल्डचा मुकुट घातला. या स्पर्धेमध्ये 97 देशातले स्पर्धक सहभागी झाले होते. दरम्यान कॅरोलिनावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.